सकाळी सगळे मित्र आमचे आले होते आणि आता आम्ही सगळे मित्र मस्त छानपैकी घरी गप्पा मारत बसलो. त्यानंतर आम्ही निघालो. कुठं जायचा हा विचार करत होतो. तेवढ्यात परशा आणि गजू म्हणे चला तर मग आपण आज कुठेतरी जाऊन मस्तपैकी बसू म्हणे. मग आभ्याचा विषय झाला की आपण जंगल सफारीला जायचं आणि निघालो मग आम्ही जंगल सफारीसाठी. पण जंगल सफारी आम्ही करणार होतो सकाळी आणि त्याच जंगलामध्ये आम्हाला राहायचं होतं आता रात्रभर. आणि तिथं मग आम्ही रिसॉर्ट पण बुक केलं. रिसॉर्ट मीच बुक केलं होतं माझ्या याच्यावरून ऑनलाईन डायरेक्ट. मग सरळ आम्ही त्या रिसॉर्टच्या दिशेने गेलो आणि रिसॉर्टला पोहोचलो. हे बघू शकता तुम्ही. मग तिथं पोहोचल्याच्या नंतर जंगल सफारीचा हा गेट आहे, तिथं आमच्या गाडीची एंट्री केली. पवनची गाडी होती. गाडी नवीन असल्यामुळं आम्हाला काही वाटलं नाही. तीच माझी गाडी असती तर एवढ्या घनदाट जंगलातून जाताना खूप भीती वाटली असती. तिथं एंट्री केल्याच्या नंतर आम्ही थेट जंगलाच्या दिशेने गेलो. म्हणजे आमचा जिथं रिसॉर्ट होता तिथं गेल्याच्या नंतर का सांगू भाई, एवढा खतरनाक काळोख होता. फक्त आमची गाडी दिसत होती. आजूबाजूला पूर्ण जंगल होतं आणि एवढा भयानक काळोख आणि एवढी का भीती म्हणते ते तिथं गेल्याच्या नंतरच तुम्ही म्हणजे आपल्याला समजू शकता. असं नाही सांगू शकत आपण काय. पोहोचलो तिथं तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी वाटत होतं वातावरण. काय सांगावं, जबरदस्त. आमचे धुरंधर निघले. पवन्या मस्त एकदम थंडीची मजा घेत निघत होता. आणि आता आम्ही पाहत होतो की नेमकं बुक केलेलं आमचा रूम आहे कोणती सापडली रूम. सगळ्यांनी मस्त चेक इन केलं आणि स्टे केल्याच्या नंतर चालू झाल्या आमच्या कॉलेज लाईफच्या गोष्टी, ज्या अपेक्षितच होत्या की आमच्या काय असायला पाहिजे. सगळ्या जणांनी आपण कोण आहे, पवन्या पोलीस आहे, बँक मॅनेजर आहे का, कोण आहे, शिक्षक आहे, सगळं विसरून आम्ही मस्त तेच पुराणे दोस्त झालो आणि मस्त गप्पा गोष्टी करायला लागलो. मस्त खूप छान पद्धतीनं गोष्टी गप्पा आमच्या रंगल्या. अरे एवढं फेकत होतं लाय. आणि सगळ्यात बेस्ट होता आमचा परशुराम म्हणजे आमचा परशा, गजा, मी, पवन्यान, आभ्या मस्त मजा केली. आणि रात्र कशी गेली ती कळाली नाही. तकरीबन आम्ही झोपलो 2:30 ते 3 वाजता, जवळपास 2-2:30 वाजता. आणि सकाळीच उठलो 5 वाजता. आणि 5 वाजता उठल्याच्या नंतर आमचा सकाळचा प्लॅन होता जंगल सफारी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जंगल सफारी कशी झाली ते दाखवतो. बाय बाय.